पश्चिम महाराष्ट्रातील नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविण्यात आले असून आदेश देऊन देखील जायकवाडीत पाणी सोडण्यात येत नाही। या विरोधात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी आता आक्रमक भूमिका घेत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यात मराठवाड्यातून जाणारा ऊस रोखण्याचा इशारा दिला आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात पाण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेला देखील सतीश घाटगे आवाहन देणार आहेत। पाणी वाटपाच्या धोरणानुसार मराठवाड्याच्या हक्काचे 8.608 टीएमसी पाणी आदेश देऊन देखील सोडण्यात आले नाही। पश्चिम महाराष्ट्रातील नगर, नाशिक भागातील नेत्यांच्या दबावामुळे हे पाणी अडविण्यात आले आहे। तसेच मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला विरोध करत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या विरोधात समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 11 नोव्हेंबर रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी जन आंदोलन केले। त्यानंतर देखील सरकारने वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याने शनिवारी सतीश घाटगे यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। सुप्रीम कोर्टात पद्मश्री विखे पाटील आणि संजीवनी साखर कारखाना म्हणजे नगरमधले 2 साखर कारखाने आणि नाशिकचा एक कारखाना त्या ठिकाणी उच्च न्यायालयात गेलेला आहे। तर त्या ठिकाणी विखे पाटील असतील जे राज्याचे त्या ठिकाणी मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत आणि ते त्या ठिकाणी मराठवाड्याला पाणी सोडू नये, जे 8.6 टीएमसी पाणी आम्हाला मिळणार आहे समन्वय वाटप पद्धतीने जे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, ज्याचे 30/10ची जी ऑर्डर सरकारने काढली त्या संदर्भात तिला स्टे मिळावा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक अर्ज सुप्रीम कोर्टात केला आहे की या ऑर्डरला स्टे द्यावा म्हणून। मराठवाड्याच्या शेतकऱ्यातर्फे त्या ठिकाणी समृद्धी साखर कारखाना सुप्रीम कोर्टात गेला आहे। आम्ही आमच्यातर्फे त्या ठिकाणी अर्ज दिला आहे की आम्ही यांना स्टे मिळू नये आणि हे जे यांनी अर्ज केला आहे ना 8.6 टीएमसी पाणी हे तात्काळ सोडण्यात यावं। ते जर सोडलं नाही तर त्याचं बाष्पीभवन होणार आहे, म्हणून तात्काळ सोडण्याची रिक्वेस्ट पण आम्ही सुप्रीम कोर्टाला केलेली। आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ज्या मराठवाड्यातून ह्या लोकांना मराठवाड्याचा ऊस त्या ठिकाणी चालतो, मराठवाड्याचं त्या ठिकाणी ऊस तोड कामगार चालतात, पण मराठवाड्याला पाणी द्यायला या लोकांना जिवार येते। म्हणजे मराठवाडा वाळवंट व्हावं आणि इथले लोक त्यांच्याकडे ऊस तोडायला जावं अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे का, असा त्याबद्दल आम्हाला शंका आहे। पण एक गोष्ट त्यांनी अजून लक्षात घेतली पाहिजे की येणाऱ्या 2 दिवसात त्यांनी त्यांची भूमिका जर बदलली नाही तर त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात जाणारा सर्व ऊस त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी त्याबद्दल निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांनी निर्णय घेतला असताना मराठवाड्यातील जवळपास 80% ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला जात असतात। त्यांनी पण निर्णय घेतला आहे जर पश्चिम महाराष्ट्रातील ह्या नेत्यांनी जर भूमिका बदलली नाही आणि आमच्या आणलेल्या मराठवाड्याला जर पाणी देण्यास विरोध केला तर तिथल्या साखर कारखानदाराच्या थळात जे मराठवाड्यातील ऊसतोड कामगार जे ऊस तोडताय तो कोयता खाली ठेवणार आहे। म्हणजे यांची जी मस्ती आहे साखर कारखाना असल्यामुळे आणि मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त व्हावा या ठिकाणी अजून भीषण परिस्थिती, इथली इंडस्ट्री, इथले साखर कारखाने उद्ध्वस्त व्हावा अशी भूमिका कायमची असती। आणि त्या ठिकाणी त्यांनी डीपीडीसीत विखे पाटलांनी डीपीडीसीत ठराव घेतला आहे सर्वांनी मिळून। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की डीपीडीसीत असा ठराव घेता येतो का? आणि जर त्या ठिकाणी त्यांनी ठराव घेतला असेल राज्याचे एक जबाबदार मंत्री म्हणून तर मुख्यमंत्री महोदय असेल किंवा सरकार असेल, मला एक विचारायचं आहे की का आपला या गोष्टीला पाठिंबा आहे का? कारण मराठवाडा मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे आशेने बघतोय की तात्काळ त्या ठिकाणी कोणाच्या दबावाला बळी न पडता आपण पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत असं या पद्धतीने विनंती आम्ही सरकारला पण करत आहोत। नाही तर येणारं जे आंदोलन असेल हे तीव्र असेल आणि त्याची जी काही जबाबदारी असेल ती शासनाची असेल आणि त्या राजकीय साखर कारखानदाराची असेल असं मला त्या ठिकाणी सांगायचं। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।